नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण 11 दिवसाची कमीत कमी 11 दिवसाची स्वामी सेवा करू शकतो. जर आणखीन कोणाला म्हणजे स्वामींची सेवा करायची आहे, खूप इच्छा आहे, पण त्यांना खूप अडचणी येत आहेत, म्हणजे स्वामी सेवा करताना की बाबा मासिक धर्म आहे किंवा अजून काही दुसऱ्या अडचणी आहेत, म्हणून मला स्वामींची 21 दिवसांची सेवा करता नाही आली, तर तुम्ही आता 11 दिवसाची कमीत कमी सेवा करू शकता. जरी गुरुपौर्णिमा झाली आणि तरी तुमची 11 दिवसाची सेवा जर पूर्ण नसेल होत, मध्येच मासिक धर्म आला, त्याच्यामुळे 4-5 दिवस जर स्किप करून पुढे आणखी दिवस वाढत असतील तर तेही चालेल. गुरुपौर्णिमा होऊन जर 2-3 दिवसानंतर जर तुमचे 11 दिवस होत असतील तर तरीही चालतं. फक्त तुम्ही सेवेला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कोणकोणत्या सेवा आहेत की जेणेकरून आपल्याला खरंच म्हणजे सगळी संकटं तर दूर झालीच पाहिजेत, पण त्या सेवेने अनुभवसुद्धा आला पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, आयुष्यात आपण ज्या गोष्टीची कधी अपेक्षाही केली नव्हती तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. तर अशाच काही मी सेवा सांगणार आहे. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मला बऱ्याच कमेंट्स आले की ताई, स्वामी चरित्र सारामृत करताना 1 ते 21 अध्याय केले तरच आपण एक पारायण म्हणतो का? किंवा रोज जर आपण 7-7 अध्याय वाचून 3 दिवसामध्ये एक पारायण केलं तरी चालेल का? पण बघा, तुम्ही जर 7 एका दिवशी 7 अध्याय केले, दुसऱ्या दिवशी 7 केले, तिसऱ्या दिवशी 7 केले, तर 3 दिवसामध्ये तुमचे 21 अध्याय कंप्लीट होणार आहेत, बरोबर? म्हणजे तुमची 11 दिवसाची सेवा ही 3 पटीने वाढेल. म्हणजे 3 दिवस पुढे जाईल. अजून एक पारायण करायला तुम्ही जर 3 दिवस घालताय तर अशा 11 पारायण करायला खूप दिवस जातील. एका दिवसामध्ये किंवा एका बैठकीमध्ये जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 जर अध्याय वाचता येत नसतील, म्हणजे होत नसेल तुमच्याकडून वाचून, तर तुम्ही 2 बैठकीत का होईना वाचा, पण एका दिवशी एक स्वामी चरित्र सारामृत तुम्ही कंप्लीट करा. आणि जर तुम्ही अर्धवट सोडत असाल तर स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, माझं खूप अडचणीचं काम आहे, आणि स्वामींची माफी मागून ते वाचन तिथे बंद करा आणि परत जेव्हा तुम्हाला दिवसामध्ये वेळ भेटेल त्याच्या पुढचं ते कंप्लीट करा. असं करून तुम्हाला दिवसामध्ये एक स्वामी चरित्र सारामृत म्हणजेच 1 ते 21 अध्याय पूर्ण तुम्हाला पठण करायचे आहेत. पूर्ण 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. तेव्हाच तुमचं एक पारायण पूर्ण होतं असं म्हणता येईल. कारण जेव्हा तुम्ही म्हणजे ती सेवा कुठलीही असू द्या बघा, पण ती सेवा जर तुम्ही मनापासून केली, म्हणजे त्या सेवेला मनापासून केली किंवा स्वामींवरती विश्वास ठेवून, मनामध्ये श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून जर ती सेवा केली तर नक्कीच ते सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. असं कधीच समजू नका की मी सेवा करते, सेवा म्हणजे माझ्याकडून होत नाही आहे आणि तरी मी म्हणजे खूप सेवा करते पण तरी माझ्या आयुष्यामध्ये अशी अडचणी का आहेत, अशा म्हणजे एवढी दुःख का आहेत. तुम्ही असं मनात काहीच आणू नका. जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणे स्वामींची सेवा करता, स्वामींकडे काहीच न मागता सेवा करताना, तेव्हा स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात की आपली ओंजळ कमी पडते, घेण्यासाठी आपली ओंजळ कमी पडते, इतके भरभरून स्वामी आपल्याला देतात. त्यामुळे तुम्ही फक्त काहीच न मागता स्वामींकडे निस्वार्थीपणे सेवा करा. बघा, स्वामी तुम्हाला भरभरून देणार म्हणजे देणारच. आता नियम काय पाळायचे? जेव्हा तुम्ही 11 दिवसाची संकल्पयुक्त सेवा कराल तेव्हा परान्न वर्ज्य आहे, आणि ब्रह्मचर्याचं पालन जर तुम्हाला 11 दिवस करता येत असेल तर तुम्ही नक्की करा. पण जर तुमचा संकल्प संतती प्राप्तीचा असेल किंवा म्हणजे प्रेग्नन्सीसाठी असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. पण जर संकल्प किंवा तुमची दुसरा काही प्रॉब्लेम असेल, दुसरी काही अडचण असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्प करताय तर अर्थातच तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. त्याचबरोबर कधी म्हणजे एवढे 2 नियम जरी तुम्ही पाळले तरी अगदी खूप आहे. पण जर तुम्ही म्हणाल की ताई, आम्ही आईच्या घरी गेलो किंवा अजून म्हणजे कोणाचं डोहाळ जेवण आहे, कोणाचं लग्न आहे, कोणाचा बर्थडे आहे, तर त्याला आम्ही बाहेर जाऊन जेवू शकतो का? तर
नाही, हे चालत नाही. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त कुठलीही सेवा करता तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतः घरी केलेलंच अन्न, शिजवलेलंच अन्न खायचं आहे. तुम्हाला बाहेर जाऊन हॉटेलचं किंवा दुसऱ्याच्या घरचं शिजवलेलं अन्न खायचं नाही. गुरुमाऊली नेहमी सांगतात की तुम्ही अगदी नित्यसेवा करताना सुद्धा परान्न खाल्लं नाही पाहिजे, कारण परान्नातून खूप दोष लागतात. खूप म्हणजे खूप, म्हणजे कुठल्याच गोष्टीमुळे जास्त आपल्याला बाहेरचे दोष उद्भवत नाही, तेवढे दोष आपल्याला परान्नामधून येतात. त्याच्यामुळे जेवढी जास्त तुम्हाला परान्न टाळता येईल तेवढे टाळा. नित्यसेवेमध्ये तर आता ते शक्यता नाहीच, म्हणजे नित्यसेवेमध्ये तुम्ही परान्न नाही पाळू शकत, खाऊ शकता, कारण नित्यसेवा तुम्हाला रोज करायची आहे. आणि आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याला बाहेरच्या किंवा नातेवाईकाकडे येणं जाणं, काही बाहेरच्या गोष्टी असतात, त्याच्यासाठी येणं जाणं राहतच. आपण बाहेर जेवायला जातो, त्याच्यामुळे आपल्याकडून परान्न पाळणं होत नाही. पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे काही दिवसांपूर्वीच मर्यादित सेवा करता, त्याच्यासाठी तरी तुम्ही हा परान्नाचा नियम पाळू शकता. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ब्रह्मचर्याचं झालं, परान्नाचं झालं, नॉनव्हेज म्हणजे मांसाहार एक वर्ज्य आहे, असे 3 नियम तुम्हाला कडकडीत पाळायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल ताई की आमच्या घरामध्ये मांसाहार होतो, मग आम्ही सेवा करू शकतो का? तर हां, बाकीच्यांना तुमच्या घरामध्ये जर बाकीचे मांसाहार करत असतील तर त्यांना खाऊ द्या. तुम्ही त्यांच्यावरती बळजबरी करून तुम्ही त्यांना बंद नाही करू शकत. एकदा सांगू शकता की बाबा माझे संकल्पयुक्त पारायण चालू आहेत, सेवा चालू आहे, जर एवढ्या दिवस आपण नाही घरामध्ये केलं तर चालेल का? जर घरातल्या मेंबरने ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर तुम्ही सेवा करताय ना, तर तुम्ही स्वतः खाऊ नका. जी व्यक्ती सेवा करणार आहे, जो भक्त सेवा करणार आहे, तो स्वतः खाऊ नका. मग नंतर बाकीच्यांनी खाल्लं किंवा त्यांनी ज्याला खायचं त्याला खाऊ द्या, तुम्ही त्यांना कोणीही आडू नका. ते बघून घेणारे आपले स्वामी महाराज आहेत, त्यांना मांसाहार करू द्यायचा नाही द्यायचा हे त्यांच्या हातात आहे, पण स्वतः तुम्ही करू नका. आणि अशा प्रकारे शेवटी तुमचा भाव किती महत्त्वाचा आहे ते, म्हणजे तुमच्या मनातला भाव किती शुद्ध आहे ते महत्त्वाचं आहे. कोण मांसाहार करतं, कोण काय करतं, कोण काय खातं, कोण काय पितं, कोण कोणता नियम पाळतं, ह्याच्याशी स्वामींना काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही मनातून किती शुद्धी भक्ती भावाने ती सेवा करता, ती खूप महत्त्वाची आहे. स्वामी नेहमी सांगतात, ईश्वराची आराधना करताना कोणी हात जोडतो, कोणी पूजा करतो, कोणी नामस्मरण करतो, तर कोणी भजनही करतो. मात्र मनीशुद्ध भक्तिभाव नसेल, तर अंतकरण भिजणार नसेल, तर त्या भजनाला अर्थ ना पूजे अर्चेला महत्त्व आहे. बघा, ईश्वर सदा मनी वसावा, त्याचा तिथेच विसावा. म्हणजे जेव्हा तुमच्या मनामध्ये जर खरंच अंतकरण ओलं होईपर्यंत जर तुमच्या मनात श्रद्धा असेल, भाव असेल, शुद्ध भाव असेल, तरच स्वामी तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवू शकतात, काहीतरी चांगला अनुभव देऊ शकतात. अन्यथा तुम्ही म्हणजे नाहीच करू शकत. म्हणजे ती गोष्ट तुमच्या म्हणजे जर स्वामींची तुम्ही कुठली एखादी सेवा करत असाल आणि तुम्ही स्वामींसमोर तुमचा प्रश्न मांडलाय, तर तुमच्या मनामध्ये जर भाव नसेल तर तुमची ती इच्छा पूर्ण नाही होणार. पण तुम्ही एक गोष्ट कमी करा, म्हणजे सेवा तुम्हाला एकच दिवस करा, पण इतकी भक्तिभावाने करा ना की तुमच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, इतकी आपल्या सेवेमध्ये ताकद पाहिजे. म्हणजे स्वामींकडून आपली इच्छा पूर्ण करून घेण्याची ताकदसुद्धा आपल्या सेवेमध्ये पाहिजे, हे तितकंच खरं आहे. आता दुसरी सेवा अशी आहे की गुरुचरित्रातील 2 अध्याय तुम्हाला खूप महत्त्वाचे, आणि 2 अध्याय माहितीच असतील, 14वा आणि 18वा अध्याय. तर 14वा अध्याय हा खरंच खूप भव्य आणि दिव्य असा एक म्हणजे अध्याय आहे. ज्याला संकट आलेली आहेत किंवा खूप अडचणी सापडलेली आहेत किंवा येणारं संकट टळावं, त्याच्यासाठी तुम्ही 14वा गुरुचरित्रामधील 14वा अध्याय आवर्जून वाचावा. ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला नक्की चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा 18वा अध्याय कशासाठी वाचायचा, तर तुम्हाला 18वा अध्याय कशासाठी वाचायचं तर तुम्हाला जर घरामध्ये काही दारिद्र्य असेल, काही पैशाची चणचण भासत असेल किंवा काही अडीअडचणी असतील, गोरगरीब म्हणजे गरिबाचं काही
आपल्यावरती काय दारिद्र्य अडलेलं असेल तर ते दूर व्हावं, त्याच्यासाठी तुम्ही 18वा अध्याय आवर्जून वाचावा. आणि अगदी तुम्हाला ग्रंथ उघडायची गरज नाहीये, म्हणजे गुरुचरित्राचा पूर्ण ग्रंथ उघडायची गरज नाहीये. तुम्ही जर आपल्या धार्मिक दुकानामध्ये गेलात किंवा दिंडोरी प्रणीतच्या दुकानामध्ये जरी गेलात तर तिथे तुम्हाला एक गुरुचरित्र ग्रंथातला जर तुम्हाला गुरुचरित्र तिथलं जर तुम्हाला 14वा आणि 18वा अध्याय द्या म्हटलं तर ते अगदी 10-10 रुपयाला ते पुस्तक मिळतं. खूप छोटे अध्याय आहेत, 3 ते 4 पेजेसचे अगदी अध्याय आहेत. म्हणजे 40-50 ओव्यांचं एक अध्याय असेल, बस इतके छोटे अध्याय आहेत. पण त्या छोट्या अध्यायाने इतकं आपलं भलं होणार आहे, इतकं चांगलं होणार आहे. तर अगदी 5 मिनिट लागतात ते अध्याय वाचायला. आणि तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत रोज वाचा, त्याला काहीच वेळ लागत नाही. जर तुम्हाला आता ते अध्याय वाचून त्याच्यासाठी नियम काय पाळायचे बघा. ह्याला सुद्धा तुम्ही जर नित्यसेवेमध्ये रोज वाचत असाल तर ह्याला दुसरे काहीच नियम नाही आहेत. पण जेव्हा तुम्ही ही सेवा आता असा संकल्प केलाय की बाबा मला फक्त गुरुचरित्रामधले 2 अध्याय वाचायचे आहेत, 14वा आणि 18वा, तर त्याच्यासाठी नियम असा आहे, ज्या दिवशी तुम्ही हे अध्याय वाचणार आहात त्या दिवशी मांसाहार वर्ज तर करायचंच आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अगदीच चांगलं. त्याचबरोबर परान्न वर्ज आहे, कारण गुरुचरित्र हा इतका दिव्य आणि भव्य ग्रंथ आहे की जो कोणी गुरुचरित्रातल्या त्या ओवी जरी वाचतो ना तरी त्याचे आर्थिक अडचणी, अजून काही दारिद्र्य असेल, दुसरे काही प्रॉब्लेम असतील तर ते खरंच दूर होऊन जातात. तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. तुम्ही संकल्पयुक्त फक्त 2 अध्यायाचा संकल्प करा आणि तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा की तुमच्या अडचणी खरंच खूप कमी झालेल्या तुम्हाला जाणवतील. स्वतः तुम्ही अनुभव घ्या आणि मला सांगा. जर नाही जमत असेल तर तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये सुद्धा हे 2 अध्याय वाचू शकता. पण तुम्हाला माहिती ना की बाबा आता नित्यसेवेसाठी नियम काय आहेत. ज्या दिवशी तुम्हाला माहिती की आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी तुम्ही कुठलाच ग्रंथ किंवा कुठलाच अध्याय किंवा कुठली स्वामींची सेवा करू नका. त्या ग्रंथांना, त्या सेवेला, माळ जपेला हात सुद्धा लावू नका. असं म्हणजे त्या दिवशी काहीच करू नका, कारण तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार असतं आणि इकडला हात हे ते सगळं म्हणजे आपलं मन घेत नाही. पण असं नाही आहे की तुम्ही ते म्हणजे हेच केलं पाहिजे. ती सेवा तुमच्या हातून म्हणजे त्या दिवशी तुम्ही सेवा केलीच पाहिजे असं नाही. कारण मांसाहार खरंच खूप म्हणजे अगदी दत्त महाराजांची सेवा करताय ना तर मांसाहार तुम्ही पाळलाच पाहिजे. आणि ज्याला अनुभव मांसाहार करून जो सेवा करतो त्याला जर काही अनुभव घ्यायचा असेल तर ते खरं दत्त महाराज अनुभव देतातच. ते अनुभव घेण्यासाठी खरंच तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की तो अनुभव घेऊ शकता. कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता आणि तुमच्याच मनाला म्हणजे चांगलं वाटत नाही की बाबा आपण मांसाहार करतो आणि स्वामींची सेवा करतो, म्हणजे आपलं मन जे आहे ते शुद्ध होत नाही आणि आपल्या मनाला शुद्ध वाटत नाही. तेवढं जितकं शुद्ध वाटायचं तेवढं शुद्ध वाटत नाही. तर मग ते असं का होतं, तर आपलं मन पवित्र आणि शुद्ध असावं, तेव्हाच आपली सेवा स्वामींपर्यंत, दत्त महाराजांपर्यंत पोहोचते. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं गुरुचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला एक ओवी दिलेली आहे बघा, की जेव्हा तुमचं अंतःकरण शुद्ध असतं, जेव्हा तुमचं मन शुद्ध असतं तेव्हाच तुम्ही नेहमी गुरुचरित्र वाचायचं. त्याला काळ वेळ काहीही नाही. तुम्ही कधीही गुरुचरित्र वाचू शकता, कधीही त्याचा सप्ताह तुम्ही घरामध्ये करू शकता. तुमचं मन फक्त शुद्ध असलं पाहिजे, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे तितकंच खरं आहे. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.